श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर श्री स्वामी समर्थ, गुरुवार आहे आज आणि मी चाललेले आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. चला, तिथे मला जमलं थोडंसं शूट करायला, तर मी तुम्हाला शूट करून दाखवते. मंदिर वगैरे पनवेलमध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर, आणि गावदेवी मंदिरसुद्धा तिथेच आहे, कारण मी तिथेच चाललेले आहे. जर गुरुवारी तिथेच जाते. एखादा गुरुवार माझा चुकतो, पण मी शक्य होईल तितकं गुरुवारचं जायचा प्रयत्न करते. बाकी आपली स्वामींची इच्छा. तर चला, तुम्हीही माझ्यासोबत दाखवते तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरात. मी आता निघालेले आहे, आणि म्हणजे शाळेचं टायमिंग आहे की 5:10ला सुटते, तर मी घरातून 4:30लाच निघते. त्याच्यामुळे काय होतं की जाता जाता जास्त धावपळसुद्धा होत नाही आहे, अगदी वेळेवर पोचतं. तर त्या मुलांनासुद्धा मी मंदिरात घेऊन जाते शाळेतून घेऊन. तर चला बघू आपल्याला शूट करायचं होतं आहे का, आणि नंतर आल्यानंतर मी काय स्वयंपाक बनवणार आहे किंवा काय नैवेद्य करणार आहे गुरुवारचं ते तुम्हाला दाखवते. चला, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज, मी आलेले आहे आता मंदिरात म्हणजे एंटर करणार आहे. हे आहे गावदेवी मंदिर, तुम्हाला इकडे दिसतं आहे ते, आणि याच्याच पाठीमागे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, किंवा मठ म्हणा तुम्ही. मठच म्हणते मी पण ठीक आहे, मंदिर मठ दोन्ही एकच आहे. आता इथे मी गुलाब घेणार आहे स्वामी समर्थांच्या चरणावरती ठेवण्यासाठी. आता इथं आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. असं बघा, खूप छान असं इकडे आतमध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्हाला दिसत असेल, गर्दी होती गुरुवार असल्यामुळे जास्त अशी. तर इथे बघा स्वामी समर्थांची मूर्ती आहे, पाठीमागच्या साईडला आहे ही. इकडे दुसऱ्यांचे देवाचे पण आहे, दुसऱ्या देवांचं पण. आणि इकडे पुढे बघा, इकडे बायका पुस्तक वाचण्यासाठी म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी बसलेले आहेत जर गुरुवारी. आणि ही स्वामी समर्थांची मेन मूर्ती आहे. तिथे आपण चरणावरती वगैरे माता वगैरे ठेवतो, पाया पडतो. ही मेन मूर्ती आहे. वरती फोटो, आणि हा असं गुरुवारी मस्त मोठा मुकुट, मस्त सजावट एवढी छान असते ना की तिथं गेले की मन आपोआप आपलं येवंसं वाटत नाही आहे, मस्त म्हणतं. पण मला लवकर यायचं होतं, थोडंसं शूट केलं आणि मग पाया वगैरे पडले, आणि मग आम्ही तिथून निघालो. तर गाईज, आता मी जाऊन आलेले आहे मंदिरामध्ये, तुम्हाला दाखवतेच. पण आता माझ्याकडे एक बघा, खास मला पार्सल आलेलं आहे म्हणजे मीच मागवलेले होतं. आणि आता सध्या ती साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तुम्हाला माहितीसुद्धा असेल. मी तुम्हाला दाखवते. पण हे बघा, हे तुम्हाला माहितीच असेल, आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. मी फ्लिपकार्टवरून ही साडी मागवलेली आहे. कोणत्याही ॲपवरून तुम्ही मागवू शकता. आता ही आपण खोलून बघूया. तर आता याचं आपण ओपनिंग करूया. खूप छान आणि मस्त साडी आहे, कलर पण छान दिसतोय. पूर्ण खोलून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, एकदम छान आहे. कलर मस्त आहे, कलर एकदम जसा होता तसा आलेला आहे. आणि साडी एकदम अंगावरती अशी हलकी अशी वाटते. खूप छान आहे, तुम्ही मागवा. हा बघा, साडीचा पदर आहे हा. पूर्ण असा मस्त भरलेला आहे. खूप छान साडी आहे, जशी मी पाहिली होती, आणि कलर वगैरे सेम टू सेम आलेला आहे. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला ही साडी आवडली असेल तर तुम्ही मागवा. बघा, माझी मुलगी आज रांगोळी काढत आहे. तिने अशी जास्त काही नाही आहे, पण स्वस्तिक काढलेलं आहे, आणि एक असं छानसं फूल काढलेलं आहे. बघा, शाळेतून आली, चहा वगैरे घेतला, आणि अशी तिला म्हटलं रांगोळी काढ थोडीशी. दोन्ही साईडला तिने अशीच रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. इथे बघा, मी आजच्या जेवणासाठी
वांगे भरलेलं वांगं बनवणार आहे, म्हणजे मसाला वांगं. तर त्यासाठी इथे मी सगळं त्याचा मसाला करून घेतलेलं आहे. जे वांग्यामध्ये भरायचं ते गरम मसाला, तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं असं. इकडे टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे मस्त धुवून, आणि याच्यामध्ये वांगी चिरून ठेवलेत. वांगी नेहमी पाण्यामध्ये ठेवायचे, नाहीतर काळी पडतात. इकडे गरम पाणी केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मी वाटण केलेलं आहे. तर हे जे मी मसाल्याचं हे केलं होतं, मिक्स केलं होतं, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, गरम पाणी टाकलं की काय होतं, मग ते मसाला एकदम असं घट्ट होतो. आणि नाहीतर थंड पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलं तर ते मसाला पिसकटल्यासारखा होतो, व्यवस्थित गोळा होऊन येत नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की गरम पाणी टाकायचं. आणि अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यात दाबून. जास्त बाहेरसुद्धा आलं नाही पाहिजे, व्यवस्थित बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं सगळ्या वांग्यामध्ये. बघू शकता तुम्ही मस्त मसाला भरून घेतलेला आहे आणि गरम पाणी कढईतून काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून मी फोडणी देते. हे बघा मी आता फोडणी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून वाटण टाकून घेतलेलं आहे. सुके मसाले वगैरे सगळे त्या वाटणमध्ये टाकलेले होते, त्याच्यामुळे मी वरून आता काहीच नाही टाकणार आहे. थोडंसं 1-2 मिनिटभर हे परतून घेणार आहे मस्त, कारण टोमॅटो आपल्याला मस्त नरम झालं पाहिजे. इथे बघा मसाल्याला कसं व्यवस्थित असं तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. जो आपण वांगी भरून राहिलेला मसाला होता ना, तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि 2 मिनिटभर मस्त परतून घ्यायचा आहे. खाली लागू नाही द्यायचा आपल्याला. नंतर याच्यामध्ये वांगी टाकून पाणी न घालता 1-2 ते 3 मिनिट अशी वांगी टाकायची आहेत आणि पाणी न घालता वापरायचे आहेत, कारण ते पटकन म्हणजे शिजतात आणि व्यवस्थित चवसुद्धा होते. नंतर पाणी आपण थोडंसं टाकणार आहोत हवं तसं. हे बघा असं पद्धतीने एवढंसंच. इकडे बघा मी 1 मिनिटभर असं ताटवरती झाकून मस्त असं मसाला मी शिजू दिलेले वांगे. आता मी थोडंसं 1-2 कप तर पाणी टाकलेलं आहे, छोट्या चहा प्यायच्या कपाने आपल्या असं समजा. तरी मी आता जास्त पाणी वगैरे वाढवणार नाही आहे, कारण मला मसाला वांगं बनवायचं आहे त्यामुळं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. गॅस आपला लो मिडियमवर ठेवायचा आहे, कारण गॅस जर फास्ट ठेवला तर मसाला खालून करपून जाईल, त्याच्यामुळे. वांगं शिजून रेडी आहे. तोपर्यंत वांगे शिजेपर्यंत मी इकडे पीठ मळून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी, कारण मला आता देवपूजा वगैरे करायची आहे. ते मला देवपूजा वगैरे करूच तर आपलं पीठ पण भिजून होईल, नंतर आपण चपात्या बनवणार आहोत. तर चला माझ्या वांग्याची रेसिपी बघा. अधूनमधून वांगं हलवायचं आहे, नाहीतर आपलं वांगं एकाच बाजूने शिजेल, ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. बघा वांगं शिजून रेडी आहे. तोपर्यंत वांगे शिजेपर्यंत मी इकडे पीठ मळून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी, कारण मला आता देवपूजा वगैरे करायची आहे. ते मला देवपूजा वगैरे करूच तर आपलं पीठ पण भिजून होईल, नंतर आपण चपात्या बनवणार आहोत. तर चला माझ्या वांग्याची रेसिपी बघा. अधूनमधून वांगं हलवायचं आहे, नाहीतर आपलं वांगं एकाच बाजूने शिजेल, ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. बघा आणि इथे मी वांगं शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते. 1-2 ते 3 मिनिट वांगं शिजलं की आपलं लगेच वांगं शिजतं. वरून अशी कोथिंबीर मस्त आपल्याला घालायची आहे. आणि हे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर मस्त खाते. तर कसं वाटलं माझा मसाला वांग्याचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.